नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी NCL डॅश डॅश या ठिकाणी स्थित आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी NCL डॅश डॅश या ठिकाणी स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, औंढा नागनाथ देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? औंढा नागनाथ देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हिंगोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी अष्टविनायक देवस्थान असलेले गाव कोणते? खालीलपैकी अष्टविनायक देवस्थान असलेले गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 रामटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातला पहिला साखर कारखाना कुठे सुरू झाला? महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कुठे सुरू झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रवरानगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, संत ज्ञानेश्वरांचा जन्म कुठे झाला? संत ज्ञानेश्वरांचा जन्म कुठे झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 अपेगाव औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, कालिदासाचे मेघदूत काव्य कुठे लिहिले? कालिदासाचे मेघदूत काव्य कुठे लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 रामटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? कोराडी औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, शिवाजी विद्यापीठ कुठे आहे? शिवाजी विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारताचे झिरो मेल कुठे आहे? भारताचे झिरो मेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 चिखलदरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कुठे आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, समृद्धी कॉरिडॉर कोणत्या 2 शहरांना जोडतो? समृद्धी कॉरिडॉर कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 तेरेखोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, किनारपट्टीच्या प्रदेशात साधारण कोणत्या प्रकारची वने आढळतात? किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 कांदळवन दलदल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय? कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तेरेखोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य कोणते? महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवाशांच्या सेवेसाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, मटका महाराष्ट्र परिवहन मंडळाची पहिली बस प्रथम कोणत्या मार्गावर धावली? मटका महाराष्ट्र परिवहन मंडळाची पहिली बस प्रथम कोणत्या मार्गावर धावली? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, कृष्णा व डॅश डॅश या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. कृष्णा व डॅश डॅश या नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, वाशिम जिल्ह्यातून जाणारा नागपूर औरंगाबाद महामार्गावर क्रमांक कोणता आहे? वाशिम जिल्ह्यातून जाणारा नागपूर औरंगाबाद
महामार्गाचा क्रमांक कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 207 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पहा, महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पहा, अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते? अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पहा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पहा, दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे? दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते माग व यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इचलकरंजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पहा, पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते? पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीत जास्त पाण्याची बचत होते? तर ऑप्शन क्रमांक 1 ठिबक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहा, सिंधुदुर्ग जिल्हा हा कोणत्या जिल्ह्यामधून निर्माण करण्यात आला? सिंधुदुर्ग जिल्हा हा कोणत्या जिल्ह्यामधून निर्माण करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पहा, महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग या 2 शहरांपासून सुरू झाला. महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग या 2 शहरांपासून सुरू झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पहा, महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे? महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पहा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 जायकवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पहा, ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पहा, रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पहा, चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंद्रावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पहा, विदर्भ म्हणून गणल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रदेशात कोणत्या 2 प्रशासकीय विभागांचा समावेश होतो? विदर्भ म्हणून गणल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रदेशात कोणत्या 2 प्रशासकीय विभागांचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पहा, नागपूर हे शहर डॅश डॅश नदीवर वसलेले आहे? नागपूर हे शहर डॅश डॅश नदीवर वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाग नदीवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहा, भारतातील पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान सुरू करण्यात आली? भारतातील पहिली रेल्वे खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पहा, आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणती आहे? आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बुटीबोरी नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा, दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे? दगडी कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दामोदर खोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहा, कर्नाळा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? कर्नाळा हे ठिकाणासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 किल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पहा, शिवाजी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? शिवाजी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 इसवी सन 1962 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पहा, दूधगंगा हा प्रकल्प कोणत्या तहसीलमध्ये येतो? दूधगंगा प्रकल्प कोणत्या तहसीलमध्ये येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 राधानगरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पहा, भारतातील पहिले अणुविद्युत कुठे उभारण्यात आले? भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कुठे उभारण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 तारापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पहा, खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही?
खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 मही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पहा. पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भीमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पारस औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अकोला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 साल्हेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. सोनाका हे कोणत्या पिकाचे आहे? सोनाका हे कोणत्या पिकाचे वाण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 द्राक्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या या 6 राज्यात समावेश होत नाही? महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यांच्या या 6 राज्यात समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा. औद्योगिक विश्वविज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे आहे? औद्योगिक विश्वविज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लखनौ उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा. नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली आहे? नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा. पृथ्वीचा विषुववृत्तीय फुगीरपणा हा पृथ्वीच्या डॅश डॅश गतीचा परिणाम आहे. पृथ्वीचा विषुववृत्तीय फुगीरपणा हा पृथ्वीच्या डॅश डॅश गती परिमाण आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अक्षीय गती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर नरेंद्र जाधव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ यापैकी कुठे आहे? महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ यापैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रामटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कुठे स्थित आहे? महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थांपैकी कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वात प्रथम सेज रद्द केले? खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वात प्रथम सेज रद्द केले? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगा नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 विजय सांपला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतातील यारलांग जंगबो नदी कोणत्या नावाने आहे? भारतातील यारलांग जंगबो नदी कोणत्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मपुत्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 द लास्ट गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे? द लास्ट गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नादिया मुराद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र सरकारने राज्यात कधीपासून प्लास्टिक बंदी लागू केली? महाराष्ट्र सरकारने राज्यात कधीपासून प्लास्टिक बंदी लागू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 23 जून 2018 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 गिरिस्तानची राणी हे भौगोलिक उपनाम खालीलपैकी कोणत्या शहराशी संबंधित आहे? गिरिस्तानची राणी हे भौगोलिक उपनाम
खालीलपैकी कोणत्या शहरांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मसुरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पुढीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले? पुढीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मतदारसंघ सीमा निश्चित जबाबदारी कोणाची आहे? मतदारसंघ सीमा निश्चित जबाबदारी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 निवडणूक आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर ऑप्शन क्रमांक 3 उपराष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी दिवस साजरा करतात? कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी दिवस साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 20 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या दिवशी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा करतात? कोणत्या दिवशी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 21 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाबळेश्वरचा माता समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? महाबळेश्वरचा माता समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1438 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? तर ऑप्शन क्रमांक 1 न्या रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 विचार लहरी हे वृत्तपत्राचे संपादक कोण होते? विचार लहरी हे वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णशास्त्री चिपळूणकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डॅशडॅश यांनी मूकनायक पत्रासाठी 2500 रुपयांची देणगी दिली. डॅशडॅश यांनी मूकनायक पत्रासाठी 2500 रुपयांची देणगी दिली. तर ऑप्शन क्रमांक 1 शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोणत्या कलमांतर्गत माणसाचा व्यापार आणि बेटबिगारी यांना मनाई? कोणत्या कलमांतर्गत माणसाचा व्यापार आणि बेटबिगारी यांना मनाई आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 23 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मूळ घटनेत मूलभूत हक्कांचे किती गट देण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी असे कोणत्या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य होते? शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी असे कोणत्या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य होते? तर ऑप्शन क्रमांक 4 विजय मराठा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात महार वतने कोणत्या वर्षी बंद केले? शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात महार वतने कोणत्या वर्षी बंद केली? तर ऑप्शन क्रमांक 3 1918 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे आहे? खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही? खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 कासव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 बेडूक हा डॅश डॅश वर्गातील आहे. बेडूक हा डॅश डॅश वर्गातील आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 उभयचर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 वटवाघूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी यात मोडत नाही? खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गात मोडत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 मगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना कोणी केली? 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3
ए ह्यूम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवाजी सावंत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वि. स. खांडेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे? फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाभाऊ साठे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? राज्य पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वास महिपती पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 1 गावाचा गोपाल गुरुजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, गोलपिठा या कादंबरीचे लेखक डॅश डॅश हे आहेत? गोलपिठा या कादंबरीचे लेखक डॅश डॅश हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नामदेव ढसाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, व्यंकटेश माडगुळकर यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी व्यंकटेश माडगुळकर यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बनगरवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, कोसला या कादंबरीचे लेखक कोण? कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती? मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 यमुना पर्यटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला, रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र कुठे आहे? रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्जत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कुठे आहे? जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अलिबाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, रायगड जिल्ह्यात 1930 साली जंगल सत्याग्रह झालेले ठिकाण कोणते? रायगड जिल्ह्यात 1930 साली जंगल सत्याग्रह झालेले ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 चिरनेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कुठे आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, पुणे या शहरात डॅश डॅश संस्था आहेत? पुणे या शहरात डॅश डॅश संस्था आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, महाराष्ट्रात नागपूर जिल्हा हा कोणत्या खनिजाचा करिता प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रात नागपूर जिल्हा हा कोणत्या खनिजाचा साठ्याकरिता प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॉक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन रंजक डॅश डॅश येथे कार्यरत आहे. सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन रंजक डॅश डॅश येथे कार्यरत आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8वा, गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? गाविलगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, कृष्णा व वेण्णा या दोन नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यात डॅश डॅश येथे झाला आहे. कृष्णा व वेण्णा या दोन नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यात डॅश डॅश येथे झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 माहुली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणासाठी राखीव आहे? सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणासाठी राखीव आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हरिण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, अष्टविनायकांपैकी डॅश डॅश स्थान पुणे जिल्ह्यात नाहीत. अष्टविनायकांपैकी डॅश डॅश स्थान पुणे जिल्ह्यात नाहीत. तर ऑप्शन क्रमांक 1 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, नांदेड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? नांदेड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 16 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, तेलंगणा राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा नांदेडला लागत आहे?
तेलंगणा राज्यातील कोणत्या जिल्ह्याची सीमा नांदेडला लागत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ नांदेड जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ नांदेड जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 लोणार सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 नाथसागर धरण कुठे आहे? नाथसागर धरण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पैठण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 स्कूल ऑफ आर्टिलरी कुठे आहे? स्कूल ऑफ आर्टिलरी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 देवळाली नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला? कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 महाबळेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 नागझिरा हे वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? नागझिरा हे वन्य प्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 सध्याचा जालना जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा एक भाग होता? सध्याचा जालना जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा एक भाग होता? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 संत गोरोबा कुंभार यांची समाधी डोकी म्हणजेच तेर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? संत गोरोबा कुंभार यांची समाधी डोकी म्हणजेच तेर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 संकल्पित जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पाचे डॅश डॅश या जिल्ह्यात आहे? संकल्पित जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्प डॅश डॅश या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे? दत्ताचे जागृत देवस्थान औदुंबर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रातील तेलबिया संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतातील पहिले मयूर अभयारण्य कुठे आहे? भारतातील पहिले मयूर अभयारण्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नायगाव जिल्हा बीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 गजानन महाराजांचे वास्तव्य व समाधी यामुळे विदर्भाचे पंढरपूर ठरलेले शेगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? गजानन महाराज वास्तव्य व समाधी विदर्भात पंढरपूर ठरलेले शेगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वपूर्ण असलेले औंढा नागनाथ हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून महत्त्व असलेले औंढा नागनाथ हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न क्रमांक 2 हिंगोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कृष्णा व कोयना यांचा प्रतिसंगम सातारा जिल्ह्यात डॅश डॅश येथे झाला आहे? कृष्णा व कोयना संगम सातारा जिल्ह्यात डॅश डॅश येथे झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बीड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोणते एक शहर 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते एक शहर 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 नांदेड जिल्हा वगळून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश नांदेड पोलीस परिक्षेत्रात होतो? नांदेड जिल्हा वगळून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश नांदेड पोलीस परिक्षेत्रात होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 परभणी लातूर हिंगोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा परभणी जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा परभणी जिल्ह्याला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 उस्मानाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 ताडोबा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? ताडोबा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणता परभणी जिल्ह्यातील तालुका नाही? खालीलपैकी कोणता परभणी जिल्ह्यातील तालुका नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बोरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 औंढा नागनाथ देवस्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? औंढा नागनाथ देवस्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हिंगोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 नागपूर हे डॅश डॅश लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे? नागपूर हे डॅश डॅश या लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई कोलकाता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39
पहा, खरोसा लेण्या डॅश डॅश या जिल्ह्यात आहेत. खरोसा लेण्या डॅश डॅश या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 चंद्रपूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? चंद्रपूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे? चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कुठे आहे? वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 परभणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 उमरान व मेहरुण या जातीच्या बोरासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? उमरान व मेहरुण या जातीच्या बोरासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जळगाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अकोला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 धुळे शहर कोणत्या नदीकाठी आहे? धुळे शहर कोणत्या नदीकाठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही धुळे जिल्ह्याला लागून नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा धुळे जिल्ह्याला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 2011च्या जनगणनेनुसार धुळे जिल्ह्याचे सन 2011चे साक्षरता प्रमाण किती होते? 2011च्या जनगणनेनुसार धुळे जिल्ह्याचे सन 2011चे साक्षरता प्रमाण किती होते? तर ऑप्शन क्रमांक 1 72.2% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण डॅश डॅश नदीवर आहे. पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण डॅश डॅश नदीवर आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मोठा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोण शपथ घेणार आहे? पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोण शपथ घेणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भगवंत मान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 जगातील सर्वाधिक उंचीवर बनवण्यात आलेला बोगदा कोणता? जगातील सर्वाधिक उंचीवर बनवण्यात आलेला बोगदा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 अटल बोगदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 अटल बोगदा किती किलोमीटर लांबीचा बनवण्यात आलेला आहे? अटल बोगदा किती किलोमीटर लांबीचा बनवण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 9.2 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळण आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आर्वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गंगापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी कोणते बेट प्रवाळ बेट आहे? खालीलपैकी कोणते बेट प्रवाळ बेट आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बहामा बेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे? भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 रेडी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? रेडी बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मिठागरे आहेत? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मिठागरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रात डॅश डॅश येथे खनिज तेल आढळते. महाराष्ट्रात डॅश डॅश येथे खनिज तेल आढळते. तर ऑप्शन क्रमांक 4 बॉम्बे हा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उष्ण पाण्याचे झरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 वज्रेश्वरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रवरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून जातो? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 महाराष्ट्रातील कोणत्या शहरातून जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उल्हास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या क्रमानुसार दुसरे सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या क्रमानुसार दुसरे सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 सालेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 बारी दुआब
खालीलपैकी कोण नद्या दरम्यान आहे? दुआब खालीलपैकी कोणत्या 2 नद्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बियास व रावी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 चिल्का सरोवर कोणत्या नदीच्या दक्षिणेस आहे? चिल्का सरोवर कोणत्या नदीच्या दक्षिणेस आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महानदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालींचे डॅश डॅशे पुरावे आहेत? दख्खनच्या पठारावरील भूगर्भीय हालचालींचे डॅश डॅशे पुरावे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 गरम पाण्याचे झरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे? गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भूमध्य रेखांच्या जवळ कोणते स्थान आहे? भूमध्य रेखांच्या जवळ कोणते स्थान आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इंदिरा पॉइंट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरी स्थित नाही? खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरी जिल्ह्यात स्थित नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 वज्रेश्वरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली? महाराष्ट्राची पठाराची निर्मिती कशी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 भ्रष्मूलक उद्रेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 5 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठला जिल्हा ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 निफे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 फॉस्फरस प्रामुख्याने आवाजात कशाच्या स्वरूपात आढळते? फॉस्फरस प्रामुख्याने आवाजात कशाच्या स्वरूपात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 खडकाच्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पृथ्वीच्या अंतरंगात संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पृथ्वीच्या अंतरंगात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली? महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 1981 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 रणथंबोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणते? भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अंदमान समुद्रातील डॅश डॅश बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे? अंदमान समुद्रातील डॅश डॅश बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बॅरन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे? कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंब्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सर्वसाधारणपणे पहिल्यास सागर जलाची क्षमता किती टक्के असते? सर्वसाधारणपणे पहिल्यास सागर जलाची क्षमता किती टक्के असते? तर ऑप्शन क्रमांक 1 35% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सर्वात कांदळवन क्षेत्र असणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? सर्वाधिक कांदळवन क्षेत्र असणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्प कोणत्या देशांच्या सहयोगाने प्रारंभ होणार आहे? भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्प कोणत्या देशाच्या सहयोगाने प्रारंभ होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? भारतात खारफुटी सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेत महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्याला वगळण्यात आले आहे? बेटी पढाओ
तलाव या योजनेत महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्याला वगळण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 वा शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते आहे? शेतीसाठी 24 तास वीज मोफत देणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 वा तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 वा डॅश डॅश हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. डॅश डॅश हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 जोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वा नर्मदा महानदी मध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहे? नर्मदा महानदी यामध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फक्त मायकल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 वा शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? शीखांचे पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमृतसर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वा जगातील सर्वात मोठे नदीच्या पात्रातील बेट माजुली हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे? जगातील सर्वात मोठे नदीच्या पात्रातील बेट माजुली हे कोणत्या नदीच्या पात्रात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्रह्मपुत्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वा महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली डॅश डॅश आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वा तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 वा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर पणजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा देशातील पहिले मुक्त व्यापारी बंदर कोणते? देशातील पहिले मुक्त व्यापारी बंदर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 कांडला हे आपले करेक्ट आन्सर होईल.